आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मी मेलो तरी चालेल, पण कमळ हात आणि धनुष्यबाण या चिन्हावर कधीही निवडणूक लढणार नाही, असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे। काही झालं तरी मी माझ्याच पक्षातून आमदार खासदार होणार असं ही ते म्हणाले। मला अनेक जण म्हणत होते की कमळ चिन्हावर लढा, पण मी ठरवले आहे आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे। मेलो तरी चालेल, पण कमळ हात धनुष्यबाण या चिन्हावर मी लढणार नाही। मी पक्ष काढलेला आहे आणि माझ्याच पक्षावर मला आमदार खासदार व्हायचे आहे। व पुढे बोलताना पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले की मी राज ठाकरे नाही, मी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीत जाणार आहे, असा विश्वास महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। नाही, मला कमळावर हातावर बाणावर कधीच लढायचं नाही। मेलो तरी चालेल, मी पक्ष काढलेला आहे, त्याचा माझ्याच पक्षावर आमदार खासदार व्हायचा आहे। हां, मी असलं नाही, राज ठाकरे नाही, मी कधीच राज ठाकरे नाही। माझं ठरलेलं आहे माझ्याच पक्षातून मी आमदार खासदार होईल। मी आता आमदार आहे, माझ्या पक्षातून आहे। माझा आमदार 4 निवडून आणलेत, माझ्या पक्षात आणले। अलायन्स कुणाशीही करीन ना, पण दुसरं मला म्हणत होता मुंडे साहेब आणि गडकरी साहेब इथं बसले होते। मुंडे साहेब ते दोघांनी 2 चापटी मारले होते मला की तू काय कर, कमळ घेऊन निवड। बिलकुल नाही म्हणलं, पडलो तरी चालेल, मला नाही पाहिजे म्हणून। आणि आज मी तुम्हाला सांगतोय मी दिल्लीला जाईन, ती माझ्या चिन्हावर जाईन, माझी शिट्टी होती। नाही, पण माझी तिला विनंती आहे की ती फार चांगलं केलं तिने, नाही अडवली म्हणजे हे लक्षात काय ते आमदाराला करायचं। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी रोहित झोल, परभणी। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।